नमस्कार मंडळी. अधूनमधून खूप मजेशीर बातम्या येतात बघा. त्यातली एक महत्वाची बातमी असते, गमतीशीर. जग बुडणार आहे, अमुक तारखेला जग बुडणार आहे. आता ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट आहेच आहे, बुडेलही कधीतरी जग. पण अधूनमधून मात्र हे ज्योतिषी एक बातमी टाकून देतात की अमुक अमुक आधारे अमुक तारखेला जग बुडणार आहे. आता अशी बातमी आल्यानंतर काही भाबडे लोक खरोखर घाबरून जातात. बापरे, आपण एवढं घर बांधले त्याचं काय करायचं, हे एवढी एफडी ठेवली त्याचं काय करायचं, असं सगळं प्रत्येकाच्या मनामध्ये येतं. तुमच्याही मनात कधीतरी असं येईलच किंवा येणारच आहे. पण काही मंडळींच्या मनामध्ये काय काय आलेलं आहे ते मी माझ्या जग बुडिका या छोट्याशा कवितेमध्ये आपल्या पुढे सादर करतो. कवितेचं नाव आहे जग बुडिका. आता घरातलं वातावरण. नवरा म्हणे, जग बुडता बुडता तू ग, जग बुडता बुडता तू ग, कशाला उकरून काढतेस भांडण. आयुष्यभर आपण भांडतोच आहे ना, आयुष्यभर भांडण चालूच आहे. आता ऐक, जग बुडायला लागलेले. नवरा म्हणतो, जग बुडता बुडता तू ग, कशाला उकरून काढतेस भांडण. शांतपणे बुडू दे ना मला, शांतपणे बुडू दे ना मला, शेवटच्या चहाचं ठेव तू आधन, शेवटच्या चहाचं ठेव तू आधन. कवी, माझ्यासारखा कवी म्हणतो, काय म्हणणार. कारण मलाही वाटत, बापरे, आपण एवढ्या कविता केल्या, जग बुडल्यानंतर काय होणार या कवितेचं. तेव्हा कवी म्हणतो, आजवर टाळलीत मला, आजूबाजूच्या रसिकांना म्हणतो, आजवर टाळलीत मला, आता तरी दाद देऊन जा, आता तरी दाद देऊन जा, बुडता बुडता तरी माझ्या कविता ऐकून जा, माझ्या कविता ऐकून जा. आता त्यावेळी रसिक काय म्हणलं असेल हे काही मी सांगणार नाही. आता व्यापारी काय म्हणतो बघा. व्यापाऱ्याला काय, मुद्दलापेक्षा व्याज प्रिय. मग व्यापारी काय म्हणतो, जग बुडी होणार आहे, जग बुडी होणार आहे, जरा वाटू देलाच. अरे, जग बुडी होणार आहे, जरा वाटू देलाच. मुद्दल हवं तर नंतर दे, मुद्दल हवं तर नंतर दे, देऊन टाक आज व्याज, देऊन टाक आज व्याज. आणि आता अस्सल राजकारणी, राजकारणी काय म्हणणार आहे, त्याला काय प्रिय, खुर्ची. राजकारणाला सगळ्यात जास्त प्रिय खुर्ची. तो काय म्हणतो, जग बुडता बुडता मी खुर्चीवरतीच बसून राहीन, जग बुडता बुडता मी खुर्चीवरतीच बसून राहीन. मी बुडालो तरी चालेल, मी बुडालो तरी चालेल, खुर्ची माझी तरून जाईन, खुर्ची माझी तरून जाईन. तर मंडळी, असं प्रत्येकाच्या मनात काही काही येणार. आणि खरोखर जो अशी बातमी आली आणि ती नक्की झाली, जग बुडणार बो आता. आता असं कधी होणार आहे असं मला तरी वाटत नाही. पण समजा, तर तुमच्या मनात काय येणार आहे, तुम स्वतःशीच मनोरंजन करा. आणि हे जग बुडलं तर खरोखर काय होईल याची कल्पना करा. असो, हे सगळं कल्पनेतच राहू द्या. तोपर्यंत माझ्या कविता ऐकत राहा. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.